Hello everyone. So in previous lecture of pharmacology and toxicology, we already started our new chapter, that is psychopharmacological agents under the drug acting on central nervous system category. Okay, so we already discussed about the drug acting on central nervous system category drug, the chapter which we have completed already, in which the drugs which acts on CNS and thereby this shows their effect or action on the different type of system organs into our body. Okay, but in this chapter we have to see the category of drug which used to treat a central nervous system disorders. Okay, मीन्स ह्याच्या आधी आपण जेवढे पण चॅप्टर बघितलेले आहेत अंडर सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी, त्याच्यामध्ये जे आपण ड्रग बघितलेले आहेत ते मोस्टली CNSवर ॲक्शन शो करून त्यांचा इफेक्ट जो आहे तो बॉडीतले जे अदर सिस्टीम्स आहेत, ऑर्गन्स आहेत त्याच्यावर शो करतात, इफेक्ट त्यांचा शो करतात. ओके, पण आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स या चॅप्टरमध्ये असे ड्रग्स बघायचे आहेत की ज्याचा यूज जो आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड ज्या डिसऑर्डर्स आहेत त्या नॉर्मल करण्यासाठी, त्या ट्रीट करण्यासाठी यूज केले जातात. ओके, सो ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स म्हणजे काय. ओके, सो जनरली दोज ड्रग्स विच यूज to treat a mental disorders which is known as psychopharmacological agents. ओके, सो आपल्याला माहिती आहे की असे पेशंट्स आहेत की ज्यांचा नॉर्मल बिहेवियर चेंज होतो. ओके, मीन्स त्यांचा बिहेवियर, त्यांची थिंकिंग कॅपॅसिटी, त्यांच्या बॉडी ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या नॉर्मल ह्युमन बीइंगपेक्षा डिफरंट असतात. ओके, सो तुमच्या आजूबाजूला तुम्ही असे बरेच मेंटल पेशंट बघितला असाल की डिपेंडिंग अपॉन द सिव्हिअरिटी ऑफ देअर मेंटल कंडिशन्स. ओके, सो काही आहेत ते नुसते त्यांची रेग्युलर ट्रीटमेंट, सायकॅट्रिकशी त्यांची ट्रीटमेंट झाल्यानंतर ते बरे होतात थोड्या दिवसांनी. ओके, म्हणजे हे जे मेडिसिन्स आहेत, सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स आहेत, ते यूज केल्यानंतर पर्टिक्युलर टाईम इंटरवलनंतर त्यांची थेरपी कंप्लीट झाल्यानंतर ते पुन्हा नॉर्मल ह्युमन बीइंग म्हणून वागायला लागतात. ओके, बट काय पेशंट तुम्ही बघितलं असाल की त्यांना हॉस्पिटॅलिटीची गरज लागते. ओके, त्याच्यासाठी मेंटल हॉस्पिटल हे स्पेशल हॉस्पिटल्स आहेत की ज्याच्यामध्ये सायकिक पेशंटला, मेंटल पेशंटला ॲडमिट केलं जातं. ओके, आणि त्यांच्यावर मग डिफरंट थेरपीज यूज केल्या जातात, औषधं यूज केली जातात टू ट्रीट दॅट ह्युमन बीइंग. ओके, त्याला त्यांच्या ट्रीटमेंटसाठी डिफरंट थेरपीज यूज केल्या जातात, मेडिसिन यूज केल्या जातात आणि त्याच्यानंतर मग मे बी 3 महिन्यांनी असेल, 6 महिन्यांनी असेल किंवा किती वर्ष लागतील डिपेंडिंग अपॉन मेंटल स्टेट ऑफ दॅट पर्सन. ओके, त्या पर्सनची मानसिक स्थिती कशी आहे, ओके, त्याच्यामध्ये किती बिघाड झालेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे की तो पेशंट किती ड्युरेशनमध्ये बरा होऊन रिटर्न येणार आहे. ओके, बट ते सुद्धा पेशंट जे आहेत की ज्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलेले असतात त्यातले सुद्धा मॅक्झिमम पेशंट जे आहेत ते बरे होऊन रिटर्न घरी येतात. ओके, पण काही पेशंट्स तुम्ही बघितलं असाल की ज्यांच्यावर थेरपी जर झाली नसेल तर, किंवा थेरपी करूनसुद्धा त्यांनी जर हे मेंटल जे डिसऑर्डर्स आहेत ते मेनली टेन्शन आणि स्ट्रेसमुळे जनरेट होतात. ओके, सो त्या पर्सनला जास्तच टेन्शन असेल, जास्तच निगेटिव्हिटी असेल, त्याचं थिंकिंग पॉवर जास्तच निगेटिव्ह असेल, मोर स्ट्रेस तो स्वतःहून इमॅजिन करून घेत असेल तर त्या पेशंटला क्युअर होणं हे इम्पॉसिबल असतं. ओके, मीन्स लेस चान्सेस टू क्युअर दॅट पेशंट अँड दॅट पेशंट्स बिकम अ नॉर्मल. ओके, सो असे डिफरंट पेशंट्स आहेत, त्यांच्या सायकिक स्टेटवर डिपेंड आहे की ते ट्रीटमेंटला किती रिस्पॉन्स करणार आहेत आणि मग ते क्युअर होणार आहेत की नाही. ओके, सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स म्हणजे काय हे डिस्कस केलं होतं. सायकोफार्माकोलॉजी म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की आपण म्हणतो हा एखादा पर्सन मेंटल झाला आहे म्हणजे नक्की काय होतं तर जे नॉर्मल सेंट्रल नर्वस सिस्टीमचं जे फंक्शन आहे. ओके, सो त्याच्यामधला मेन ऑर्गन जो आहे तो ब्रेन आहे. सो नॉर्मल फंक्शन आपण बघितलेले आहेत ब्रेनचे की परसेप्शन ऑफ एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय, ॲनालिसिस ऑफ रिसिव्ड इन्फॉर्मेशन अँड फॉर्मेशन ऑफ रिॲक्शन पॅटर्न, ॲक्च्युअल बिहेवियर रिस्पॉन्सेस. ओके, सो हे जे फंक्शन्स आहेत बेसिक ते नॉर्मल फंक्शन्स आहेत ब्रेनचे. ओके, सो जेव्हा ब्रेनच्या ह्या फंक्शन्समध्ये अल्टरेशन्स येतात, ओके, म्हणजे ब्रेन जो आहे तो त्याचं नॉर्मल फंक्शन करू शकत नाही आहे, अशा कंडिशनमध्ये काय होतं, पेशंटची थिंकिंग पॉवर आहे, पेशंटचं बिहेवियर आहे, पेशंटचं माइंड स्टेट आहे, ओके, त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, फिजिकल बिहेवियर आहे, हे सगळं चेंज होतं. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ सायकिक कंडिशन्स. ओके,
सो हे झाले सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स रिलेटेड कन्सेप्ट्स. ओके, सो आत्ता आपल्याला बघायचं आहे की हे जे सायकिक डिसऑर्डर्स आहेत, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, ते ट्रीट करण्यासाठी सायकोफार्माकोलॉजिकल एजंट यूज केले जातात. ते काय करतात की जी मेंटल हेल्थ आहे पेशंटची ती नॉर्मलला आणायचं काम करतात. ओके, त्याच्यामध्ये मेजर 3 क्लास आहेत. ट्रँक्युलायझर्स विच इज ऑल्सो नोन ॲज सायकोलेप्टिक्स, त्याच्यानंतर अँटीडिप्रेसंट और सायकोॲनालेप्टिक्स अँड सायकोमायमेटिक्स. ओके, सो हे 3 मेजर कॅटेगरीज आपल्याला अंडर दिस चॅप्टर बघायच्या आहेत, सायको ॲज ॲन सायको फार्माकोलॉजिकल एजंट. ओके, सो फर्स्ट आपण जो आहे क्लास जो आहे ट्रँक्युलायझर्स अँड सायकोलेप्टिक्स हा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी स्टार्ट केला आहे. ओके, सो त्याच्यामध्ये जो मेजर प्रोटोटाईप ड्रग आहे फिनोथायझिन तो आपण कंप्लीट केलेला आहे इन प्रिव्हियस लेक्चर. ओके, वी जस्ट रिवाइज इट इन शॉर्ट. ओके, सो त्याच्यामध्ये 2 सब क्लास आहेत, मेजर ट्रँक्युलायझर्स अँड मायनर ट्रँक्युलायझर्स. ओके, सो ट्रँक्युलायझर्स आपण बघितलेलं आहे, दोज आर द मेडिसिनल ड्रग्स विच आर टेकन टू रिड्यूस द टेन्शन अँड एन्झायटी. ओके, सो त्या पेशंटमध्ये जे टेन्शन आहे, एन्झायटी आहे ते रिड्यूस करण्यासाठी हे ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो त्याच्यामध्ये मेजर ट्रँक्युलायझर्स आहे आणि मायनर ट्रँक्युलायझर्स आहे. मेजर ट्रँक्युलायझर्स विच इज ऑल्सो नोन ॲज सायकोलेप्टिक्स और ऑल्सो नोन ॲज अँटी सायकोटिक एजंट. ओके, सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही ज्या रिटर्न नोट्स लिहून घेता लेक्चर सुरू असताना त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे नोट डाऊन करून घ्या. मेजर ट्रँक्युलायझर्स ऑल्सो नोन ॲज सायकोलेप्टिक्स, ऑल्सो नोन ॲज अँटी सायकोटिक ड्रग. ओके, सो एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन ॲज अन अँटी सायकोटिक ड्रगवर सुद्धा पडू शकतो. मग तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की मेजर ट्रँक्युलायझर्स म्हणजेच अँटी सायकोटिक ड्रग आहे, म्हणजेच सायकोलेप्टिक्स ड्रग आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये आपण फिनोथायझिन बघितलेलं आहे. नेक्स्ट जे आहेत पुढचे 2 ड्रग रेझरपिन आणि हॅलोपेरिडॉल हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये मायनर ट्रँक्युलायझर्स विच इज ऑल्सो नोन ॲज अँटी एन्झायटी एजंट्स और अँटी एन्झायटी ड्रग. ओके, सो ही कॅटेगरीसुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्याच्यामध्ये 2 ड्रग आपल्याला बघायचे आहेत, बेन्झोडायझेपिन आणि मेप्रोबामेट. ओके, सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये हे की मेजर ट्रँक्युलायझर्स ऑल्सो नोन ॲज सायकोलेप्टिक्स, ऑल्सो नोन ॲज अँटी सायकोटिक ड्रग. ओके, अँड मायनर ट्रँक्युलायझर्स नोन ॲज अँटी एन्झायटी ड्रग. ओके, सो एक्झाममध्ये तुम्हाला कोणत्याही नावाने क्वेश्चन विचारू दे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे अँटी सायकोटिक म्हणजेच मेजर ट्रँक्युलायझर्स आहे, म्हणजेच तुम्हाला फिनोथायझिन, रेझरपिन आणि हॅलोपेरिडॉल या ड्रगविषयी लिहायचं आहे. ओके, जर अँटी एन्झायटी विचारलं तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मायनर ट्रँक्युलायझर्सबद्दल तुम्हाला लिहायचं आहे बेन्झोडायझेपिन अँड मेप्रोबामेट ह्या ड्रगबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची आहे. ओके, सो फिनोथायझिन आपण बघितलेलं आहे विच इज ॲक्ट ॲज अन मेजर ट्रँक्युलायझर्स अँड ऑल्सो ॲक्ट ॲज अ अँटीसायकोटिक. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की इट्स ॲक्ट्स ॲज अन मेजर ट्रँक्युलायझर्स. ओके, सो फिनोथायझिनचं जे स्ट्रक्चर तुम्ही केमिकल स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये एक ग्रुप आहे, 3 रिंगचं स्ट्रक्चर असतं. ओके, आणि तिथे जो अल्काईल ग्रुपची जी कार्बन 10 नंबरच्या पोझिशनला अल्काईल ग्रुपची एक अटॅचमेंट असते. ओके, सो डिपेंडिंग अपॉन कोणत्या टाईपचा अल्काईल ग्रुप तिथे अटॅच झालेला आहे C10 कार्बन पोझिशनला, त्याच्यानुसार मग फिनोथायझिनचे 3 सबटाईप केमिकल क्लासिफिकेशनमध्ये 3 सबटाईप पडतात. ओके, जर साईड चेन ॲलिफॅटिक असेल तर ॲलिफॅटिकचे एक्झाम्पल्स आहेत क्लोरप्रोमाझिन, मेप्रोमाझिन, प्रोमाझिन, ट्रायफ्लुप्रोमाझिन. ओके, सो हे आहेत की ज्याच्यामध्ये फिनोथायझिनच्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन C10 पोझिशनला ॲलिफॅटिक जे आहे स्ट्रक्चर साईड चेन अटॅच झालेली आहे. ओके, जर पायपरिडिन रिंग अटॅच झाली असेल तर मेझोरिडाझिन, पेरिसियाझिन, पिपोटियाझिन and thioridazine. Okay, so all these drugs comes under the piperidine side chain to the phenothiazine C10 position. Okay, next आहे पायपरॅझिन, त्याच्यामध्ये आहे परफेनाझिन, फ्लुफेनाझिन,
trifluoperazine. Okay, so all these drugs which containing a piperazine side chain to the phenothiazine basic ring structure. Okay, so तुम्हाला मे बी एक्झाममध्ये क्लोरप्रोमाझिन डायरेक्ट ड्रग विचारला जाऊ शकतो. ओके, किंवा मेसोरिडाझिन विचारला जाऊ शकतो. सो तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की हे जे क्लोरप्रोमाझिन आहे, लिओमेप्रोझिन आहे, प्रोमाझिन आहे, पायोटियाझोन आहेत. ओके, सो ऑल दिस ड्रग्स कम्स अंडर अ फिनोथायाझिन कॅटेगरी. ओके, सो त्याची बेसिक रिंग ही फिनोथायाझिनची बेसिक रिंग आहे तीच आहे, फक्त त्याचा अल्काइल जो ग्रुप आहे तो डिफरंट ग्रुप अटॅच झाल्यामुळे मग त्याचे फर्दर टाईप्स पडलेले आहेत. ओके, सो मोड ऑफ ॲक्शनमध्ये आपण बघितलं होतं की डोपामाइन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे, एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर बॉडी अँड ब्रेन ॲक्शन्स. ओके, सो बॉडीच्या आणि ब्रेनच्या ॲक्शन्ससाठी डोपामाइन हे न्यूरोट्रान्समीटर जे आहे ते रिस्पॉन्सिबल आहे. ओके, सो डिफरंट पाथवेज आहेत ब्रेनमध्ये की त्यांच्या थ्रू डोपामाइन जो आहे तो ब्रेनमध्ये त्याचं सिंथेसिस होतं. ओके, सो 4 टाईपचे डिफरंट पाथवे आहेत. त्याच्यामधले 2 जे मेजर पाथवे आहेत दॅट इज मेझोलिम्बिक अँड मेझोकॉर्टिकल पाथवेज. ओके, सो जेव्हा पेशंटमध्ये सायकिक डिसऑर्डर्स असतात, ओके, मेंटल डिसऑर्डर्स ज्या पेशंटमध्ये असतात त्या पेशंटमध्ये काय होतं, थ्रू मेझोलिम्बिक अँड मेझोकॉर्टिकल पाथवे इन्क्रीज द सिंथेसिस लेवल ऑफ डोपामाइन. ओके, सो मेंटल पेशंटच्या कंडिशनमध्ये काय होतं, डोपामाइनची जी लेवल आहे, सिंथेसिसचा जो रेट आहे तो इन्क्रीज होतो. त्याच्यामुळे डोपामाइनची क्वांटिटी जी आहे ब्रेनमध्ये ती इन्क्रीज होते आणि डोपामाइनची क्वांटिटी जास्त इन्क्रीज झाल्यामुळे जास्त डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर जे आहे ते त्यांच्या डोपामाइन रिसेप्टरला जाऊन अटॅच होतात. ओके, सो डोपामाइन रिसेप्टर जे आहे ते 5 टाईप्सचे आहे, D1, D2, D3, D4 अँड D5 रिसेप्टर्स. ओके, प्रत्येक रिसेप्टरचे डिफरंट फंक्शन्स आहेत डिपेंडिंग अपॉन देअर टाईप. ओके, सो त्याच्यातला जो D2 मेन रिसेप्टर आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सायकिक फंक्शन ऑफ ब्रेन. ओके, सो ब्रेनचं जे सायकोलॉजिकल फंक्शन आहे ते D2 रिसेप्टर कॅरी करतं. त्याच्यामुळे अँटीसायकोटिकची जी मेन ॲक्शन आहे ती D2 रिसेप्टरवर असते. ओके, सो ते काय करतात, अँटीसायकोटिक ड्रग काय करणार आहेत, दे ब्लॉक द D2 रिसेप्टर. ओके, or they act as an antagonist of that D2 receptors. ओके, सो D2 रिसेप्टरला जाऊन ते बाइंड होणार आहेत आणि मग ते त्यांची ॲक्शन जी आहे ती प्रिव्हेंट करणार आहेत. ओके, सो नॉर्मल पाथवेमध्ये काय होतं की मेझोलिम्बिक अँड मेझोकॉर्टिकल पाथवेने जे डोपामाइन तयार झालेलं आहे ते डोपामाइन जाऊन डोपामाइन D2 रिसेप्टरला जाऊन बाइंड होतं आणि मग हॅल्युसिनेशन्स आणि जे नॉर्मल जी ॲक्शन आहे सायकिक ती दिसून येते. ओके, पण जेव्हा सायकोसिस लाईक मेंटल डिसऑर्डर्स ज्या पेशंटमध्ये असते त्या पेशंटमध्ये थ्रू मेझोलिम्बिक अँड मेझोकॉर्टिकल पाथवे डोपामाइन रिसेप्टरचं जे सिंथेसिस आहे ते इन्क्रीज होतं. दॅट लीड्स इन टू द मोर डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर गेट बाइंड टू अ डोपामाइन दॅट इज D2 रिसेप्टर. जास्त डोपामाइन D2 रिसेप्टरला बाइंड झाल्यामुळे काय होणार आहे, जे सायकोलॉजिकल ॲक्शन्स आहेत त्यासुद्धा इन्क्रीज होणार आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा स्टिम्युलेटिव्ह इफेक्ट दिसणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे मग हॅल्युसिनेशन आणि डेल्युजन्स लाईक सिम्पटम्स त्या पेशंटमध्ये दिसून येतात. ओके, सो हॅल्युसिनेशन ही टर्म तुम्हाला वेल नोन आहे. ओके, हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह चॅप्टरमध्ये आपण हॅल्युसिनेशन ही टर्म बघितलेली आहे. ओके, सो हॅल्युसिनेशन इट इज नथिंग बट द फिलिंग ऑफ वेलबिईंग. ओके, तो पेशंट आहे तो स्वतःला VIP समजायला लागतो, तो वेगळ्याच जगामध्ये जातो की जिथे तो सगळं रूल करत असतो. ओके, इट इज नथिंग बट द हॅल्युसिनेशन्स. ओके, डेल्युजन्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे, द पेशंट अनेबल टू मीट अ नॉर्मल लाईफ. ओके, मीन्स द पेशंट गेट डिस्टॉर्ट फ्रॉम रियालिटीपासून पेशंट जो आहे तो खूप लांब निघून जातो. ओके, म्हणजे रियल काय फाल्स काय ह्याच्यामध्ये त्याला डिस्टिंग्विश करता येत नाही. ओके, त्याची जी ॲबिलिटी आहे की रियालिटीमध्ये काय सुरू आहे हे रेकग्नाइज करायची ॲबिलिटी पेशंटची निघून जाते. ओके, सो दोज पेशंट गोज अवे फ्रॉम द रियालिटी. ओके, दॅट कंडिशन इज नोन ॲज डेल्युजन्स. ओके, सो ड्यू टू द मोर डोपामाइन सिंथेसिस दॅट रिझल्ट्स इन टू द ॲक्टिवेशन ऑफ D2 रिसेप्टर्स अँड दॅट लीड्स इन टू द हॅल्युसिनेशन्स अँड डेल्युजन्स लाईक इफेक्ट. ओके, हे झालं
हे जे मेकॅनिझम होतं ते कशामध्ये होतं, ज्या पेशंटमध्ये सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असतात. ओके, सो अशा पेशंटमध्ये जेव्हा आपण फिनोथायझिन हा ड्रग ॲडमिनिस्टर्ड करणार आहोत ॲज ॲन अँटी सायकोटिक ड्रग, ॲज ॲन मेजर ट्रँक्युलायझर्स, तेव्हा तो काय करणार आहे, इट्स ॲक्ट्स ॲज ॲन इनिबिटर ऑफ D2 रिसेप्टर. ओके, और अँटागोनिस्ट ऑफ दॅट डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर. ओके, सो तो काय करणार आहे, जाऊन D2 रिसेप्टरला बाइंड होणार आहे आणि मग तिथे डोपामाइनचं जे बाइंडिंग आहे तो प्रिव्हेंट करणार आहे आणि पुढचे जे इफेक्ट्स जे मिळणार आहेत ड्यू टू द ओव्हर सिंथेसिस ऑफ डोपामाइन अँड ओव्हर अटॅचमेंट ऑफ D2 रिसेप्टार्स, हॅल्युसिनेशन्स आणि डेल्युजन्स हे जे सिम्पटम्स दिसून येतात ते प्रिव्हेंट केले जातात आणि मग पेशंट जो आहे तो त्याची जी नॉर्मल हेल्थ आहे ती मेंटेन केली जाते. ओके, सो हे झालं बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ फिनोथायझिन. ओके, त्याच्यानंतर आपण फिनोथायझिनच्या डिफरंट फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स बघितलेल्या आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे त्याचा CNSवर इफेक्ट बघितलेला आहे, बिहेवियरल चेंजेस बघितलेले आहेत, त्याच्यानंतर त्याचा ANSवर इफेक्ट बघितला आहे आपण, अँटी इमेटिक म्हणून तो कसा ॲक्ट होतो. ओके, टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटरवर त्याचा काय इफेक्ट आहे, या सगळ्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये इन ब्रीफ डिस्कस केलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं साईड इफेक्ट्स विच इज असोसिएटेड विथ फिनोथायझिन. ओके, सो फिनोथायझिनचे जे साईड इफेक्ट्स आहेत विच डिवाइड्स इंटू अ 2 टाईप. ओके, फार्माकोलॉजिकल साईड इफेक्ट्स आहेत आणि सिरियस साईड इफेक्ट्स आहेत. ओके, सो फार्माकोलॉजिकल साईड इफेक्ट्स दॅट इन्क्लूड कॉन्स्टिपेशन, रिटेन्शन ऑफ युरिन, इन्क्रीज्ड हार्ट रेट, ड्राय माउथ, डायलेटेड प्युपिल्स. ओके, आणि सिरियस साईड इफेक्ट्स आहेत. ओके, सिरियस साईड इफेक्ट्स विच इज असोसिएटेड विथ टॉक्सिक डोस. ओके, सो त्याच्यामध्ये आहे पार्किन्सोनियम लाईक सिंड्रोम. ओके, देन डिस्टोनिया लाईक इफेक्ट आहे, डिस्कायनेसिया आहे, देन न्यूरोलेप्टिक मॅलिग्नंट सिंड्रोम आहे. ओके, पार्किन्सोनियन सिंड्रोम म्हणजे काय, तर इट इज नथिंग बट द प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ नर्वस सिस्टीम. ओके, सो नर्वस सिस्टीमचं जे प्रोग्रेसिव्ह वर्किंग आहे त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन येतं. ओके, दॅट रिझल्ट्स इन टू अ पार्किन्सोनियन सिंड्रोम. ओके, नेक्स्ट आहे डिस्टोनिया. ओके, सो डिस्टोनिया इट इज नथिंग बट इट इज रिलेटेड टू अ मसल डिसऑर्डर्स. ओके, सो डिस्टोनिया ह्या कंडिशनमध्ये काय होतं तर इनव्हॉलंटरी मसलचं जे आहे ती मुवमेंट होते. ओके, दॅट रिझल्ट्स इन टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ दॅट involuntary contraction of that muscles and that results into a abnormal posture of body. ओके, जसं की आपल्या पोटामध्ये क्रॅम्प आल्यानंतर आपण कसं होणार आहे, वाकडं होणार आहे. ओके, आपण थोडंसं पोटाकडच्या बाजूला झुकतो. ओके, जसं आपल्या हातामध्ये किंवा पायामध्ये जेव्हा क्रॅम्प येतात तेव्हा आपला हात जे आहेत ते हात किंवा बोटं जशी वाकडी आहेत तसेच ते स्टिफन कंडिशनमध्ये तसंच राहतात ड्यू टू द मसल क्रॅम्प. ओके, सो दॅट इफेक्ट इज नोन ॲज डिस्टोनिया. ओके, सो डिस्टोनिया इट इज नथिंग बट द इनव्हॉलंटरी मसल कॉन्ट्रॅक्शन दॅट रिझल्ट्स इन टू द अबनॉर्मल पोश्चर ऑफ बॉडी. ओके, नेक्स्ट आहे डिस्कायनेसिया. ओके, सो कायनेसिया इट इज रिलेटेड टू अ बॉडी मुवमेंट. ओके, डिस्कायनेसिया इट इज नथिंग बट द अनेबल टू मूव अ बॉडी. ओके, सो बॉडीचे पार्ट्स आहेत त्यांची मुवमेंट जी आहे ती स्टॉप होते. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज डिस्कायनेसिया. ओके, सो बॉडीचे जे मुवमेंट्स आहेत ते स्लो होतात और त्या स्टॉप होतात. ओके, सो पर्सन अनेबल टू वॉक. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज डिस्कायनेसिया. नेक्स्ट आहे दॅट इज न्यूरोलेप्टिक मॅलिग्नंट सिंड्रोम. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज NMS. सो दिस न्यूरोलेप्टिक मॅलिग्नंट सिंड्रोम जो आहे विच इज कॅरेक्टराइज्ड बाय फीवर और अल्टर्ड मेंटल status of rigidity and autonomic dysfunction. Okay, so this NMS syndrome which related to a nervous system disorders. Okay, so त्याच्यामध्ये काय होतं की नर्वस सिस्टीमचं जे फंक्शन्स आहे त्याच्यामध्ये डिसऑर्डर्स येतात दॅट रिझल्ट्स इन टू अ त्या पेशंटला फिवर सिम्पटम्स दिसून येतं. ओके, त्याच्यानंतर त्याची जी मेंटल स्टॅबिलिटी आहे, मेंटल त्याची रिजिडिटी आहे ती काय होते, अल्टर्ड होते आणि ऑटोनॉमिक सिस्टीमचे जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा अल्टरेशन्स येतात. ओके, सो ऑल दिस रिलेटेड टू अ न्यूरोलेप्टिक मॅलिग्नंट सिंड्रोम. ओके, सो दिस इज साईड इफेक्ट्स विच इज असोसिएटेड विथ फिनोथायझिन. ओके, नेक्स्ट आपण त्याचे थेरापेटिक यूज बघितले होते. इन ब्रीफ आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. अँटी सायकोटिक एजंट्स म्हणून यूज होतात. इट्स ॲक्ट्स एज अन अँटी इमेटिक. आपण बघितलेलं आहे की ब्रेनमध्ये जे CTZ सेंटर आहे, किमो रिसेप्टर ट्रिगर झोन सेंटर आहे, त्याच्यावर तो डिप्रेसंट इफेक्ट शो करतो अँड देअर बाय इट प्रोड्युसेस अ अँटी इमेटिक इफेक्ट. ओके,
नेक्स्ट प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज केला जातो. ओके, सो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की ट्रँक्युलायझर्स कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच शोज अ सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक इफेक्ट ऑल्सो. ओके, सो ते जे ड्रग्ज आहेत ते सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक इफेक्टसुद्धा शो करतात. त्याच्यामुळे दॅट कॅटेगरी ऑफ ड्रग और ट्रँक्युलायझर्स कॅटेगरी ऑफ ड्रग ऑल्सो यूज्ड ॲज ॲन प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन. ओके, सो प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन्स म्हणजे काय? the medication which used before the anesthesia. ॲनास्थेशिया देण्यापूर्वी तो ॲनास्थेशिया सेफर व्हावा, ओके, बेटर ॲनास्थेटिक इफेक्ट मिळावा ह्याच्यासाठी जे मेडिकेशन ॲनास्थेशिया मेडिकेशन देण्याआधी जे इंजेक्ट केले जातात किंवा दिले जातात पेशंटला, दॅट मेडिकेशन इज नोन ॲज प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन. ओके, सो दीज आर ऑल अबाउट द फिनोथायाझिन. ओके, सो ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये फिनोथायाझिन इन ब्रीफ बघितलेला आहे. जे जे पॉईंट राहिले होते ते मी ह्या आत्ताच्या लेक्चरमध्ये कवर केलेले आहेत. ओके, सो आय थिंक तुम्हाला हा मेजर ट्रँक्युलायझर्स अँटीसायकोटिक कॅटेगरीचा जो प्रोटोटाईप ड्रग आहे फिनोथायाझिन तो व्यवस्थित कळला असेल. ओके, नेक्स्ट आपल्याला त्याच्यातला ड्रग बघायचा आहे, दॅट इज रेझरपिन. ओके, सो रेझरपिन which comes under a major tranquilizers and also antipsychotic drug. Okay, so रेझरपिन मोड ऑफ ॲक्शन जर आपल्याला रेझरपिनची बघायची झाली तर रेझरपिन स्टिम्युलेट अ नॉरइपिनेफ्रिन सिक्रिशन अँड इनिबिट्स इट्स अपटेक, रिड्युसेस द सिम्पॅथेटिक and decreasing a peripheral vascular resistance and blood pressures. Okay, सो तुम्ही जर ही डायग्रॅम जर व्यवस्थित बघितला तर हा इथे जे तुम्हाला दिसते ते आहे प्री सिनॅप्टिक नर्व एंड. ओके, सो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन इथे तुम्हाला दिसतोय की ज्याच्यामध्ये टायरोसिनचा यूज करून डोपाचं सिंथेसिस केलं जातं. ओके, सो टायरोसिन हायड्रोक्सिलेज एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्जन ऑफ टायरोसिन टू डोपा. ओके, त्याच्यानंतर डोपाचं कन्व्हर्जन डोपामाइनमध्ये केलं जातं आणि मग डोपामाइनचं कन्व्हर्जन जे आहे ते नॉरइपिनेफ्रिन ह्या न्यूरोट्रान्समीटरमध्ये केलं जातं. ओके, सो नॉरइपिनेफ्रिन हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे विच इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर बॉडी ॲक्शन्स. ओके, सो बॉडीमध्ये जे स्टिम्युलेटरी इफेक्ट आहेत ते शो करण्यासाठी नॉरइपिनेफ्रिन हे न्यूरोट्रान्समीटर रिस्पॉन्सिबल आहे. ओके, सो डोपामाइनचं कन्व्हर्जन नॉन इपिनेफ्रिनमध्ये होण्यासाठी डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज हे एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे. ओके, सो जे पॉईंट तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये दिसत नाही आहेत ते तुम्ही लिहून घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला हे इझिली लक्षात राहील रेझरपिनची मोड ऑफ ॲक्शन काय आहे. ओके, सो डोपामाइनचं कन्व्हर्जन नॉन इपिनेफ्रिनमध्ये करण्यासाठी डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज हे एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे. आणि इथे तुम्हाला जे पिंक कलरचं मध्ये सर्कल दिसतोय वेसिकलच्या वर की ज्याच्यामध्ये व्ही मॅट असं लिहिलेलं आहे. ओके, सो व्ही मॅट इट इज नथिंग बट द वेसिकुलार मोनो अमाइन ट्रान्सपोर्टर. ओके, वेसिकुलार मोनो अमाइन ट्रान्सपोर्टर. ओके, सो त्याच्या नावामध्येच त्याचं फंक्शन आहे. ते वेसिकुलार मोनो अमाइन ट्रान्सपोर्टर काय करणार आहे तर जे नॉरइपिनेफ्रिन डोपामाइनपासून बाहेर तयार झालेलं आहे ते नॉरइपिनेफ्रिन जे आहे दॅट इज मोनो अमाइन्स जे आहे त्याला वेसिकल्समध्ये ट्रान्सपोर्ट करायचं काम जे आहे ते वेसिकुलार मोनो अमाइन ट्रान्सपोर्टर हा जो एक ट्रान्सपोर्टर आहे तो त्याचं काम करतो की जे नॉन इपिनेफ्रिन डोपामाइनपासून तयार झालेलं आहे ते नॉन इपिनेफ्रिन वेसिकलमध्ये आणायचं काम जे आहे ते व्ही मॅट हा ट्रान्सपोर्टर करतो. ओके, त्याच्यानंतर हे जेव्हा नॉन इपिनेफ्रिन जे आहे ते जेव्हा वेसिकल्समध्ये त्याची क्वांटिटी फिलअप होणार आहे त्याच्यानंतर ड्यू टू द स्टिम्युलेशन और कॅल्शियम एंट्री दॅट रिझल्ट्स इन टू अ बस्टिंग ऑफ दॅट वेसिकल्स आणि मग नॉन इपिनेफ्रिन जे आहे ते वेसिकल्समधून बाहेर येणार आहे. प्री सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये येतं त्याच्यानंतर नॉरइपिनेफ्रिनचे जे रिसेप्टर्स आहेत त्याला जाऊन बाइंड होणार आहे आणि मग जे स्टिम्युलेटरी इफेक्ट आहेत ते तो शो करणार आहे. हे झालं नॉर्मल मेकॅनिझम. ओके, पण न्यूरोसिसमध्ये इन केस ऑफ रेझरपिन जेव्हा तुम्ही रेझरपिन हा ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करणार आहात ओके, सो रेझरपिन हा ड्रग आपण केव्हा ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत इन सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. ओके, की जेव्हा नॉरइपिनेफ्रिन जे आहे ते मोर क्वांटिटीमध्ये त्याचं सिंथेसिस होणार आहे, मोर क्वांटिटीमध्ये ते वेसिकल्समध्ये स्टोअर होणार आहेत, त्यांचं ॲक्टिवेशन होऊन त्याचं बस्टिंग होणार आहे आणि मग जी नॉरइपिनेफ्रिनची जी ॲक्शन आहे ती नॉर्मलपेक्षा जास्त दिसणार आहे आणि त्याच्यामुळे हॅल्युसिनेशन अँड डिल्युशन्सचे जे इफेक्ट्स आहेत ते जास्त दिसून येतात. ओके, सो सेम तेच आहे इथे की रेझरपिन हा जो ड्रग आहे विच शोज द इनिबिटरी इफेक्ट ऑन व्ही मॅट.
ओके. व्ही मॅटचं काम काय आहे तर नॉर एफिनेफ्रिनचं जे अपटेक आहे ते व्हेसिकल्समध्ये करायचं. ओके. सो हे जे आहे रिअपटेक ऑफ दॅट नॉर एफिनेफ्रिन इनटू अ व्हेसिकल्स दॅट कुड बी प्रिव्हेंट विथ द हेल्प ऑफ रेझरपिन. ओके. सो रेझरपिन शोज द इनिबिटरी इफेक्ट ऑन व्ही मॅट. त्या ट्रान्सपोर्टरवर तो निगेटिव्ह इफेक्ट शो करतो, तो त्याचं फंक्शन्स होऊ देत नाही. त्याच्यामुळे व्हेसिकल्समध्ये नॉर एफिनेफ्रिन जे आहेत ते अवेलेबल होत नाहीत. ओके. सो व्हेसिकल्समध्ये जर नॉर एफिनेफ्रिन आले नाहीत, ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे की नॉर एफिनेफ्रिनचे जे फर्दर ॲक्शन आहे व्हेसिकल बर्स्टिंग नंतरचे ते काय केले जातात, प्रिव्हेंट केले जातात. ओके. सो डोपामाइन जो आहे तो व्हेसिकल्समध्ये व्ही मॅट ट्रान्सपोर्टरमधून आत येताना त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते नॉन एफिनेफ्रिनमध्ये होतं. ओके. मीन्स डोपामाइन इन प्रेझेन्स ऑफ व्ही मॅट अँड ऑल्सो इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज ह्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये आणि व्ही मॅट ह्या ट्रान्सपोर्टरच्या थ्रू त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते डोपामाइनमधून नॉन एफिनेफ्रिनमध्ये होतं. व्हेन डोपामाइन गेट एंटर इनटू अ व्ही मॅट अँड गेट कन्वर्टेड इनटू अ नॉर एफिनेफ्रिन विथ द हेल्प ऑफ ATP. ATP आणि मॅग्नेशियम आयनसुद्धा ह्या सगळ्या प्रोसेसला रिस्पॉन्सिबल आहेत अलॉंग विथ डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज एन्झाईम. ओके. सो रेझरपिनची बेसिक मोड ऑफ ॲक्शन तुम्हाला समजली असेल. ते काय करणार आहे की नॉर एफिनेफ्रिनचं जे रिअपटेक आहे किंवा अपटेक आहे व्हेसिकल्समध्ये ते प्रिव्हेंट करतात. ओके. सो दॅट्स वाय नॉर एफिनेफ्रिन डज नॉट अवेलेबल फॉर देअर फर्दर ॲक्शन्स. ओके. सो त्याच्यामुळे फर्दर ॲक्शनसाठी नॉर एफिनेफ्रिन हे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत ते अवेलेबल होत नाही आणि त्याच्यामुळे जे हॅल्युसिनेशन अँड डिल्युजन्स लाईक इफेक्ट मोर ॲक्टिव्हिटीमध्ये प्रोड्यूस झालेले असतात ते काय केले जातात, मिनिमाइज केले जातात आणि नॉर्मलला त्या पेशंटची ॲक्टिव्हिटी आणली जाते. ओके. सो ही झाली बेसिक मोड ऑफ ॲक्शन. ओके. सो स्टिम्युलेट नॉर एफिनेफ्रिन सिक्रिशन अँड इनिबिट्स इट्स अपटेक. ओके. सो त्याच्यामुळे नॉर एफिनेफ्रिन जे आहे ते काय केलं जातं, त्याचं व्हेसिकल्समध्ये जे अपटेक आहे ते प्रिव्हेंट केलं जातं. ओके. सो त्याच्यामुळे त्याचे जे पुढचे जे सिम्पॅथेटिक इफेक्ट आहेत ते काय केले जातात, रिड्यूस केले जातात. ओके. अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ डिक्रीजिंग पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेझिस्टन्स अँड ब्लड प्रेशर्स. ओके. सो हे त्याचे फर्दर मोर कॉन्सिक्वेन्सेस आहेत की पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेझिस्टन्स डिक्रीज केला जातो अँड देअर बाय ब्लड प्रेशर डिक्रीज होतं. ओके. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स जर आपल्याला बघायचे झाले रेझरपिनचे तर सोडियम अँड फ्लुइड रिटेन्शन हा एक त्याचा ॲडवर्स इफेक्ट आहे. ओके. सो त्याच्यामुळे रेझरपिन जो आहे तो जनरली डायुरेटिक ड्रगसोबत दिलं जातं. ओके. सो ज्या मेंटल पेशंट्समध्ये रेझरपिनची ट्रीटमेंट सुरू असेल त्या पेशंटमध्ये डायुरेटिक ड्रगसुद्धा अलॉंग विथ रेझरपिन दिले जातात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल थायाझाईड सांगितलेलं आहे विच इज ॲन डायुरेटिक विच इज यूज्ड विथ रेझरपिन लाईक ड्रग टू प्रिव्हेंट अ सोडियम अँड फ्लुइड रिटेन्शन इन टू अ बॉडी. ओके. नेक्स्ट आहे ॲडवर्स इफेक्ट. त्याच्यामध्ये आहेत नेझल स्टफीनेस आहे, इन्क्रीज्ड गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन, डायोरिया अँड ब्रॅडिकार्डिया. ओके. सो ब्रॅडिकार्डिया इट इज रिलेटेड टू हार्ट रेट. ओके. सो ब्रॅडिकार्डियामध्ये काय होतं, हार्ट रेट जो आहे तो इन्क्रीज होतो. ओके. नेक्स्ट आहे नेझल स्टफीनेस. ओके. सो नेझल स्टफीनेस इट इज नथिंग बट द अदर कंडिशन विच अरायझेस ड्यू टू द सॉलोवन ऑफ द नेझल पॅसेज. ओके. सो नेझलचा जो ट्रॅक्ट आहे, नेझलचा जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये जे टिश्यूज आहेत त्यांचं ते सॉलो होतात. ओके. त्यांना सूज येते. ओके. दॅट रिझल्ट्स इन टू द with also their fluid excess fluid secretion and mucus secretion. ओके. सो त्या नेझलचा जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये सॉलो दिसून येतं. ओके. म्हणजे त्यांच्यामध्ये सूज दिसून येते अलॉंग विथ त्याचं जे म्युकस आणि फ्लुइड सिक्रेशन आहे ते सुद्धा इन्क्रीज होतं. ओके. सो इट इज नथिंग बट द नेझल स्टफीनेस, इन्क्रीज गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन्स, डायोरिया लाईक कंडिशन्स अँड ब्रॅडिकार्डिया. ओके. नेक्स्ट, डोस रिलेटेड डिप्रेशन्स कॅन बी मिनिमाइज्ड बाय नॉट एक्सिडिंग 0.25 mg डेली. ओके. सो हे इथे तुम्हाला बेसिक मोड ऑफ ॲक्शन रेझरपिनचे समजले असेल. इनिबिशन ऑफ ATP प्लस मॅग्नेशियम प्लस पंप रिस्पॉन्सिबल फॉर रिअपटेक ऑफ न्यूरोट्रान्समीटर इन टू अ स्टोरेज प्रीसिनॅप्टिक व्हेसिकल्स. ओके. सो आपण बघितलेलं आहे की
Along with dopamine beta carboxylase enzyme, we required a ATP and magnesium ion for conversion of dopamine into a norepinephrine. ओके, आणि तो नॉरइफिनेफ्रिन जो आहे त्याला इनवर्ट वेसिकल्समध्ये त्याचं स्टोरेज करण्यासाठी, त्याला एंट्री देण्यासाठी आपल्याला VMAT हा ट्रान्सपोर्टर एसेन्शियल आहे. ओके, दॅट इज वेसिक्युलर मोनोअमाइन ट्रान्सपोर्टर. ओके, सो त्या प्रोसेसला इनिबिट करतो रेझरपिन ड्रग अँड दॅट रिझल्ट्स into a norepinephrine and 5-HT depletions for the central and peripheral axon terminal. ओके, सो त्याच्यामुळे नॉरइफिनेफ्रिनची जी क्वांटिटी आहे ती काय केली जाते, डिप्लीट केली जाते, मीन्स कमी केली जाते. ओके, आणि त्याच्यामुळे जे डेल्युशन्स आणि हॅल्युसिनेजन्स लाईक इफेक्ट दिसून येतात इन सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स ते काय केले जातात, मिनिमाइज केले जातात. ओके, सो हे झालं अबाउट द रेझरपिन. सो जनरली क्लिनिकल यूज हा रेझरपिनचा लिमिटेड आहे. त्याच्यासाठी मेन 2 रिझन आहेत की सिव्हिअर मेंटल डिप्रेशन हा द साईड इफेक्ट रिझल्टिंग इन सुसायडल टेंडन्सी. ओके, सो ज्या पेशंटमध्ये रेझरपिन हा ड्रग यूज केला जातो त्या पेशंटमध्ये आहे की त्या पेशंटमध्ये मे बी त्याचा जर क्लिनिकल यूज प्रोलॉंग पिरियडसाठी केला गेला तर सिव्हिअर मेंटल डिप्रेशन ॲज अन साईड इफेक्ट म्हणून त्या ड्रगचं दिसतो. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ सुसायडल टेंडन्सी. ओके, सो त्या पेशंटमध्ये सुसाईड करायची टेंडन्सी येते ड्यू टू द प्रोलॉंग यूज ऑफ रेझरपिन लाईक ड्रग. ओके, नेक्स्ट आहे इट इज लेस इफेक्टिव्ह दॅन फिनोथायझिन. ओके, सो ह्याचं जर थेरापेटिकनेस बघितला, जर इफेक्टिव्हनेस बघितला तर फिनोथायझिनपेक्षा कमी आहे. सो त्याच्यामुळे ह्या 2 रिझनमुळे जो आहे तो त्याचं क्लिनिकल यूज आहे, म्हणजे एखाद्या डिसऑर्डरमध्ये यूज करण्यासाठी जो यूज आहे मेडिसिनल यूज तो कमी आहे ड्यू टू दिस 2 रिझन्स. ओके, फर्स्ट आहे ड्यू टू देअर सुसायडल टेंडन्सी, इम्पार्टमेंट ऑफ सुसायडल टेंडन्सी इन टू दॅट पेशंट अँड ऑल्सो फॉर लेस इफेक्टिवनेस ऑफ दॅट रेझरपिन ड्रग. ओके, नेक्स्ट आपल्याला ड्रग बघायचा आहे हॅलोपेरिडॉल ड्रग. ओके, विच कम्स अंडर अ मेजर ट्रँक्युलायझर्स, अँटीसायकोटिक अँड न्यूरोलेप्टिक्स एजंट्स. ओके, सो हॅलोपेरिडॉल ड्रग इज ॲन अपीलिंग सिडेटिव्ह फॉर ICU पेशंट बिकॉज देर इज ॲन लिटल और नो रिस्क ऑफ कार्डिओ रिस्पायरेटरी डिप्रेशन. Haloperidol is also effective in calming patients with delirium, that is agitation or confusional anxiety. The intravenous route has yet to receive the approval by FDA, but intravenous haloperidol has been described in over 700 publications and is supported by practice guidelines of Society of Critical Care Medicines. Okay, mode of action काय आहे हॅलोपेरिडॉलची, तर हॅलोपेरिडॉल प्रोड्युसेस इट्स सिडेटिव्ह अँड अँटीसायकोटिक इफेक्ट बाय ब्लॉकिंग डोपामाइन रिसेप्टर्स. ओके, सो फिनोथायझिनची जी सेम ॲक्शन आहे डोपामाइन रिसेप्टर D2 रिसेप्टर ब्लॉकिंग, सेम ॲक्शन हॅलोपेरिडॉलची आहे central nervous system. Okay, and thereby they prevent a hallucination and delusions. Okay, so intravenous dose of haloperidol sedation is evident of 10 to 20 minutes. The effects last for hours. The prolonged duration of action makes haloperidol poorly suited for continuous infusion. Okay, सो त्याचा डोस जो आहे तो 10 ते 20 मिनिट्समध्ये त्याचे ॲक्शन शो करायला सुरुवात करतो आणि त्याची जी ॲक्शन आहे ती मेनी मोर हवर्सपर्यंत लास्ट राहते. ओके, सो ड्युरेशन ऑफ ॲक्शन जे आहे ती त्याची प्रोलॉंग आहे. ओके, सो त्याच्यामुळे हॅलोपेरिडॉल जो आहे तो कंटिन्युअस इन्फ्युजन्स या रूटने दिला जात नाही. ओके, कारण का एकदा ड्रग घेतला तुम्ही की त्याची ॲक्शन जी आहे ती प्रोलॉंग हवर्ससाठी तशीच लास्ट राहते. ओके, sedation is not accompanied by the respiratory depression and hypotension is unusual unless the patient is hypovolemic and receiving a beta blockers. Okay, so along with the haloperidol, if the patient is receiving a beta blocker, in that medication treatment the patient suffer from respiratory depression or hypotension like effect. ओके, बट हॅलोपेरिडॉलचं जेव्हा सिंगल यूज ज्या पेशंटमध्ये केला जातो त्याच्यामध्ये रेस्पायरेटरी डिप्रेशन आहे, हायपोटेन्शन आहे, हे इफेक्ट जे आहेत ते हॅलोपेरिडॉल ड्रग जो आहे तो शो करत नाही. ओके, सो हॅलोपेरिडॉल आपण बघितलेलं आहे. हॅलोपेरिडॉलची बेसिक ॲक्शन सांगितलेली आहे की डोपामाइन रिसेप्टर ब्लॉकेजची सेम, फिनोथायझिनची जी ॲक्शन आहे ती सेम आहे. सो इट इज अ ब्युटारोफिनॉन डेरिव्हेटिव्ज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ सिझोफ्रेनिया अँड डेलिरियम. ओके,
सो सिझोफ्रेनिया अँड डेलिरियम इफेक्ट जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये यूज केले जातात. ओके, सिझोफ्रेनिया आपण बघितलेलं आहे. इट इज अन डिसऑर्डर्स विच इज रिलेटेड टू अ person ability, thinking, feeling and behavior will be get affected in schizophrenia conditions. Okay, and delirium which is related to a over excitement state. Okay, so ह्या केसमध्ये बीटाफेरिडॉन आहे विच इज यूज फॉर द ट्रीटमेंट. हॅलोपेरिडॉल ड्रग यूज केला जातो. ओके, it has high incidences of extrapyramidal side effects, tremor, motor dysfunction, but low hypotension and low autonomic side effects. Okay, सो एक्स्ट्रा पिरामिडल इफेक्ट्स जे आहेत ते जास्त दिसून येतात. ओके, सो त्याच्यामध्ये पार्किन्सोनियन डिसऑर्डर्स असेल. ओके, किंवा मग ड्राउझीनेस आहे, फटीग आहे, ब्लड डिस्क्रॅसिस आहे. ओके, टॅकिकार्डिया लाईक इफेक्ट आहे, डिझीनेस आहे, फेंटिंग लाईक इफेक्ट आहेत. ओके, सो ऑल दीज रिलेटेड विथ एक्स्ट्रा पिरामिडल साईड इफेक्ट्स. ओके, विच असोसिएटेड विथ हॅलोपेरिडॉल ड्रग. ओके, आणि त्याचे जे ऑटोनॉमिक साईड इफेक्ट्स आहेत ते लो दिसून येतात. ओके, हायपोटेन्शनचा जो इफेक्ट आहे तो सुद्धा हॅलोपेरिडॉलमध्ये लो दिसून येतो. ओके, सो डिकॅनोएट एस्टरिफिकेशन ॲट द OH ग्रुप फॉर्म्स अ लॉंग ॲक्टिंग डेरिव्हेटिव्ज. ओके, सो जेव्हा डिकॅनोएट एस्टरिफिकेशन प्रोसेस सिंथेसिसमध्ये केली जाते हॅलोपेरिडॉलच्या, की जिथे OH ग्रुप आहे तिथे ही प्रोसेस केली जाते, त्याचं एस्टरिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर जी डेरिव्हेटिव्ज तयार होते विच इज ॲन मोर लॉंग ॲक्टिंग डेरिव्हेटिव्ज ऑफ हॅलोपेरिडॉल. ओके, mechanism of action. So it is an inverse agonist of dopamine D2 receptor in the mesocortical and mesolimbic pathway. Okay, so it acts as an inverse agonist in dopamine D2 receptor in the mesocortical and mesolimbic pathway. ओके, सो इन्व्हर्स अगोनिस्ट ही टर्म आपण बघितलेली आहे फर्स्ट इंट्रोडक्टरी जे चॅप्टर बघितलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, सो अगेन्स्ट द ॲक्शन ऑफ अगोनिस्ट which produces the against the effect of that agonist. ओके, सो अगोनिस्टचे ॲक्शन असणार आहे, त्याच्या विरुद्ध जे ड्रग ॲक्शन शो करतात दॅट ड्रग्स इज नोन ॲज इन्व्हर्स्ड अगोनिस्ट. ओके, सो हॅलोपेरिडॉल विच ॲक्ट्स ॲज अन इन्व्हर्स्ड अगोनिस्ट टू डोपामाइन D2 रिसेप्टर्स अँड देअर बाय दे ट्रीट अ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स दॅट इज डिल्युजन्स अँड जे हॅल्युसिनेशन्सचे सिम्टम्स आहेत त्याचे ते ट्रीट करण्यासाठी हॅलोपेरिडॉल ड्रग जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की मेजर ट्रँक्युलायझर्स विच इज ऑल्सो नोन ॲज अँटीसायकोटिक एजंट ट्रीट सिझोफ्रेनिया बट डझंट क्युअर. ओके, सो पूर्णपणे बरा करायचं काम करत नाही, तर ते त्यांची म्हणजे सम कॉन्सन्ट्रेशन जे आहे पेशंटमध्ये ते तसंच राहतं. जर पेशंटने मोर टेन्शन घेतलं, मोर स्ट्रेस घेतला, तर त्याचे जे सिम्टम्स आहेत ते पुन्हा जास्त प्रमाणात अराईज होऊ शकतात त्या पेशंटमध्ये. ओके, बट ते कंट्रोल करायचं काम हे जे मेजर ट्रँक्युलायझर्स आहेत ते करू शकतात. ओके, सो मेजर स्टेट्स ऑफ मेंटल डिस्टर्बन्सेस, डेल्युजन्स, हॅल्युसिनेशन्स अँड कामनेस. ओके, सो हे झालं आपलं मेजर ट्रँक्युलायझर्स दॅट इज अँटीसायकोटिक एजंट्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मायनर ट्रँक्युलायझर्स. सो मायनर ट्रँक्युलायझर्स इफेक्ट सिमिलर टू मेजर ट्रँक्युलायझर्स. मोस्ट कॉमन ग्रुप ऑफ सेडेटिव्ह अवेलेबल सिन्स 1960s. बिलीव्ड सेफर ॲट फर्स्ट बट नॉट. मोस्ट डेंजरस विड्रॉवल symptoms are there. Suicide less likely with oral dose. Xanax, Valium, Librium, Ativan, Serax, Centrax and Clonopin frequent abuse by polydrug users. Okay, so these are the ब्रँडेड प्रिपरेशन ऑफ मायनर ट्रँक्युलायझर्स. ओके, सो त्याच्यामध्ये झॅनॅक्स आहे, व्हॅलियम आहे, लिब्रियम आहे, ॲटिवान आहे, सेरॅक्स, सेंट्रॅक्स, क्लोनोपिन ज्यांचे मेडिकल आहेत त्यांनी ही नावं वाचली असेल. ओके, सो लिब्रियम हा एक कॉमन ड्रग आहे, ग्रीन कलरचे स्ट्रीप आहे. ओके, ॲटिवानचे स्ट्रीप आहे, झॅनॅक्स आहे, व्हॅलियम आहे. ओके, सो ऑल दीज आर द ब्रँडेड प्रिपरेशन्स विच ॲक्ट्स ॲज अन अँटी एन्झायटी ड्रग. ओके, सो एन्झायटी ह्या डिसऑर्डरमध्ये जनरली मायनर ट्रँक्युलायझर्स जे आहेत ते प्रिस्क्राईब केले जातात, दिले जातात. ओके, की ज्याच्यामध्ये पेशंटचं जो स्ट्रेस आहे, टेन्शन आहे ते रिड्यूस केलं जातं अँड देअर बाय जी एन्झायटी आहे पेशंटची ती रिड्यूस केली जाते, डिक्रीज केली जाते आणि पेशंट जो आहे तो नॉर्मल कंडिशनला आणला जातो. ओके, सो त्याच्यामध्ये मेजर ड्रग आपल्याला बघायचं आहे बेन्झोडायझेपिन. ओके, सो बेन्झोडायझेपिन कॅटेगरीमध्ये ड्रग आहे क्लोरडायझेपोक्साइड. ओके, so chlordiazepoxide is used to treat anxiety and acute alcohol withdrawal
It is also used to relieve a fear and anxiety before surgery. This medication belongs to a class of drug called as benzodiazepine, which act on a brain and nerves to produce a calming effect. Okay, so benzodiazepine ॲक्शन जे आहे ते सिडेटिव्ह हिप्नॉटिकमध्ये आपण ऑलरेडी बघितलेली आहे. ओके, दे प्रोड्युसेस अ कामनेस अँड ड्राउझिनेस इन टू अ पेशंट. कसे प्रोड्यूस करतात ते, तर दे ॲक्ट ऑन अ गाबा रिसेप्टर. गाबा ए रिसेप्टरवर ते ॲक्शन शो करतात. ओके, काय करतात, गाबा ए रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर ते गाबाची ॲक्टिव्हिटी आहे ती फॅसिलेट करायचं काम करतात. क्लोरीन चॅनलचं ड्युरेशन इन्क्रीज करतात आणि त्याच्यामुळे मोर क्लोरीन आयन गेट डिपॉझिटेड इनसाइड अ पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ inhibitory effect on CNS. Okay, that is means the hyperpolarization. Okay, so that hyperpolarization that leads into a more chlorine entry into that postsynaptic neuron, and thereby they show a calmness and sedative effect on central nervous system. Okay, सो फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आहेत त्याच्या रिडक्शन ऑफ एन्झायटी अँड सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक ॲक्शन. ओके, सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक ॲक्शन आपण ऑलरेडी इन ब्रीफ बघितलेली आहे. बेन्झोडायझेपिनची रिडक्शन ऑफ एन्झायटी ॲट लो डोसेस. द बेन्झोडायझेपिन्स आर एन्झिओलायटिक. They are bought to reduce the anxiety by selectively enhancing GABAergic transmission in the neurons, having the alpha 2 subunit in their GABA A receptor, thereby inhibiting the neuronal circuit in the limbic system of the brain. Okay, so same mechanism, they act as an anti-anxiety drug at a low doses. Okay, so इथे तुम्हाला बेसिक मोड ऑफ ॲक्शन दिसेल. फर्स्ट डायग्राम जी आहे की ज्याच्यामध्ये एम्प्टी रिसेप्टार इज इनॅक्टिव्ह अँड द कपल्ड क्लोराईड चॅनल इज क्लोज्ड. ओके, नेक्स्ट आहे बी की ज्याच्यामध्ये बाइंडिंग ऑफ गाबा कॉजेस क्लोराईड आयन चॅनल टू ओपन लिडिंग टू अ हायपरपोलरायझेशन ऑफ सेल. ओके, आणि थर्ड आहे की जिथे बाइंडिंग ऑफ गाबा इज एनहान्स्ड बाय बेन्झोडायझेपिन रिझल्टिंग इन ग्रेटर एंट्री ऑफ क्लोराईड आयन. ओके, सो दॅट रिझल्ट्स इन टू अ hyperpolarization, making it more difficult to depolarize and therefore reduces the neuronal excitability. Okay, so ही झाली बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ बेन्झोडायझेपिन्स. ओके, सो बेन्झोडायझेपिन्स काय करणार आहेत, रिलीज झाल्यानंतर ते रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहेत. त्याच्यामुळे जे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर आहे, नॉरफिनेफ्रिन आहे, डोपामाइन्स, जे अदर रिसेप्टर्स आहेत ते त्यांच्या रिसेप्टरला बाइंड होऊ शकत नाहीत आणि मग ते एक्सायटेटरी इफेक्ट जो आहे तो शो करत नाहीत. ओके, ॲडवर्स इफेक्ट्स जर बेन्झोडायझेपिनचे बघायचे झाले त्याच्यामध्ये ड्राउझिनेस आहे, सिडेशन आहे, लाईट हेडनेस, सायकोमोटार अँड कग्निटिव्ह इम्पेअरमेंट, व्हर्टिगो. ओके, व्हर्टिगो मीन्स चक्कर आल्यासारखं होतं, मीन्स बॉडीचा बॅलन्स जातो. ओके, कन्फ्युजनल स्टेट एस्पेशली इन द एल्डरली पेशंट्स. ओके, इन्क्रीज्ड ॲपेटाईट, भूक वाढते, वेट गेन, वजन वाढत जातं, अल्टरेशन्स इन सेक्शुअल functions, rashes are uncommon. Some women fail to ovulate while on regular use of benzodiazepine. The major constraint in their long-term use for anxiety disorder is their potential to produce a dependence. ओके, हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह कॅटेगरीचा ड्रग आहे त्याच्यामुळे ड्रग डिपेंडन्स आणि ड्रग टॉलरन्स हे जे इफेक्ट्स आहेत ते जास्त दिसून येतात. ओके, हे झालं ॲडवर्स इफेक्ट ऑफ दॅट बेन्झोडायझेपिन. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे थेरॅपेटिक यूज ऑफ बेन्झोडायझेपिन टू कंट्रोल. सो थेरॅपेटिक युजेसमध्ये आपल्याला बघायचं आहे टू कंट्रोल अ विड्रॉवल सिम्टम्स ऑफ अल्कोहोल. ओके, सो अल्कोहोलिक पेशंट्स आहेत, अल्कोहोल स्टॉप केल्यानंतर जे त्याचे विड्रॉवल सिम्टम्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी बेन्झोडायझेपिनमधला जो ड्रग आहे क्लोरडायझेपोक्साइड तो जनरली यूज केला जातो. ओके, इन द ट्रीटमेंट ऑफ एपिलेप्सी मीन्स ॲज अन अँटीसिझर ड्रग म्हणून सुद्धा क्लोरडायझेपोक्साइड हा जो ड्रग आहे बेन्झोडायझेपिन कॅटेगरीचा तो यूज केला जातो. डायझेपाम, लोराझेपाम इन द स्टेटस इपिलेप्टिकस कंडिशन्स. ओके, क्लोनाझेपाम, क्लोराझेपाम, पेट, अपसेन्स, मायोक्लोनिक सीझर्स. ओके, सो हे डिफरंट टाईप ऑफ जे इपिलेप्टिक सीझर्स आहेत त्याच्यामध्ये बेन्झोडायझेपिन कॅटेगरीचे जे डिफरंट ड्रग्स आहेत ते ॲज अन अँटी इपिलेप्टिक ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके, नेक्स्ट त्याचं यूज आहे दॅट इज यूज्ड इन द मसल रिलॅक्सेशन. ओके, सो इन स्पास्टिक स्टेट दॅट इज डायझेपाम हा जो ड्रग आहे बेन्झोडायझेपिन कॅटेगरीचा विच इज यूज्ड ॲज अन मसल रिलॅक्संट.
Okay, so these are the various therapeutic uses of benzodiazepine category drug. Adverse drug reactions we already discussed, that is drowsiness, dizziness, nausea, constipation, blurred vision, headache may occur. If any of these effects persist or worsen, notify your doctor and pharmacist. Okay, so हे जे साईड इफेक्ट्स आहेत ते जेव्हा वर्सन कंडिशनमध्ये दिसायला लागतात तेव्हा डॉक्टरकडे पेशंटने जाणं मस्ट आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की क्लोरडायझेपोक्साइड ड्रग जो आहे बेन्झोडायझेपिन कॅटेगरीचा, त्याचा जो मेन ब्रँडेड ड्रग आहे लिब्रियम. त्याचे साईड इफेक्ट्स त्याच्यामध्ये लिब्रियम ओव्हरडोस मे कॉज अ ड्रग dependency and sudden discontinuation, can lead to withdrawal symptoms. To avoid this, so few side effects of Librium that includes dizziness, headache, blurred vision, constipation, confusion, nausea, vomiting and tiredness. Okay, म्हणजे दमल्यासारखं होतं पेशंटला. ओके, सो ऑल दिस साइड इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ लिब्रियम ब्रँडेड ड्रग ऑफ क्लोरडायझेपोक्साइड्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मायनर ट्रँक्युलायझर्समध्ये अँटी एन्झायटी कॅटेगरीचा ड्रग, दॅट इज मेप्रोमामेट. ओके, सो मेप्रोमामेट इज यूज टू ट्रीट अ एन्झायटी डिसऑर्डर और फॉर शॉर्ट टर्म रिलीफ ऑफ द सिम्पटम्स ऑफ एन्झायटी इन अडल्ट्स. ओके, सो ॲज अन अँटी एन्झायटी ड्रग यूज केला जातं किंवा शॉर्ट टर्म रिलीफ ऑफ एन्झायटी इन टू अँड अडल्ट्स अँड चिल्ड्रन्स ऑफ 6 years of age and older. Okay, so meprobamate is in the class of medications called as tranquilizers. It works by slowing the activity in the brain to allow for relaxation. Okay, so brain ची जी ॲक्टिव्हिटी आहे ती स्लो केली जाते आणि ब्रेन जो आहे तो रिलॅक्स केला जातो. दिस इज अन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ मेप्रोबामेट. ओके, सो एक्स्ट्रीमली पॉप्युलर अँटी एन्झायटी ड्रग आहे. ओके, ब्रँड नेम त्याचं बघितलं तर मिल्टाऊन आहे. The concern regarding physical and psychological dependence, that is withdrawal, is severe. Okay, so ह्या ड्रगची जेव्हा कंटिन्यूस थेरपी सुरू असते आणि पेशंटने जर अचानक तो ड्रग जो आहे त्याचं घेणं बंद केलं, ओके, त्याचे विड्रॉवल सिम्पटम्स जे आहेत ते सिव्हिअर दिसून येतात. ओके, त्याची जे मार्जिन ऑफ सेफ्टी आहे ड्रगची, म्हणजे एखादा दिवस जर पेशंटने जर डबल डोस घेतला, दॅट रिझल्ट्स इन टू अ मोर सिव्हिअर साईड इफेक्ट्स. ओके, सो त्याचे मोर टॉक्झिक इफेक्ट पेशंटमध्ये दिसून येतात. ओके, कारण का त्या ड्रगची जी मार्जिन ऑफ सेफ्टी आहे, थेरापेटिक इंडेक्स जी आहे ती काय आहे, कमी आहे. ओके, सो त्याच्यामुळे हा ड्रग जो आहे तो मोर टॉक्झिक इफेक्ट शो करतो इन केस ऑफ डोस अल्टरेशन. ओके, so meprobamate is also used for short-term management of anxiety symptoms. Meprobamate has selective effect at the multiple sites within the central nervous system, including the thalamus and the limbic system. It also inhibits multineuronal spinal reflexes. It has mild tranquilizing property and some anticonvulsant and muscle relaxant property. Meprobamate can produce a several central nervous system adverse effect. Meprobamate is a pregnancy category D drug. Okay, so meprobamate has selectively effect at the multiple sites within the central nervous system, including thalamus and limbic. Okay, so thalamus आणि limbic system वर त्याचा जास्त इफेक्ट दिसून येतो. Also it inhibits the multineuronal spinal reflexes. Okay, so multineuronal spinal reflexes आहेत. ओके, म्हणजे जास्त इम्पल्स जनरेशनचं जे काम आहे, न्यूरोनल फायरिंग आहे, ते कमी करायचं काम मेप्रोबामेट करतो. ओके, इट हॅज अ माइल्ड ट्रँक्युलायझिंग प्रॉपर्टी अँड सम अँटीकन्व्हल्संट अँड मसल रिलॅक्संट प्रॉपर्टी. ओके, सो अलॉंग विथ ट्रँक्युलायझर्स इट ऑल्सो ॲक्ट्स एज अन अँटीकन्व्हल्संट अँड मसल रिलॅक्संट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मेप्रोबामेट. ओके, सो अलॉंग विथ मेथाक्युआलॉन, मेप्रोबामेट, they are in the sedative and hypnotic and tranquilizer category. ओके, सो जेव्हा मेप्रोबामेट हा ड्रग आहे तो मेथाक्युआलॉन ह्या ड्रगसोबत यूज केला जातो. सो इट्स ॲक्ट्स एज एन गुड सेडेटिव्ह, हिप्नॉटिक अँड ट्रँक्युलायझर्स drug. Okay, so basically they are tranquilizers like drinks and gas sniffing. They facilitate the functioning of GABA, the universal inhibitory neurotransmitter. Okay, so same त्यांची ॲक्शन बेन्झोडायझेपिन सारखीच आहे की गाबा फॅसिलेटरी ॲक्शन त्यांची मोड ऑफ ॲक्शन आहे. गाबाची ॲक्शन आहे ते फॅसिलेट करतात अँड देअर बाय दे प्रोड्यूस अ हायपरपोलरायझेशन अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ inactivation of that or inhibitory effect on the central nervous system. Okay, सो हे झालं मायनर ट्रँक्युलायझर्सचं विच इज ऑल्सो नोन ॲज अँटी एन्झायटी ड्रग. ओके, सो इथंपर्यंत आपला एक मेजर पार्ट ह्या चॅप्टरमधला कवर झालेला आहे ट्रँक्युलायझर्स. ओके, मीन्स एन्झायटी अँड अँटीसायकोटिक ड्रग आपण ह्याच्यामध्ये कवर केलेले आहेत.
ओके. नेक्स्ट आपल्याला जायचं आहे अँटी डिप्रेसंट ड्रगकडे. ओके, सो ते आपण जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर अप करणार आहोत. ओके, सो आजच्या लेक्चरपर्यंत आपला मेजर पार्ट कवर झालेला आहे अँटीसायकॉटिक ड्रग अँड अँटी एन्झायटी ड्रग अंडर द ट्रँक्विलायझर्स ॲज अँड ट्रँक्विलायझर्स अंडर द सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. अँटीसायकॉटिकवर डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, अँटी एन्झायटीवर डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, और ॲज अँड ट्रँक्युलायझर्सवर सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो की जिथे तुम्हाला अँटीसायकॉटिक आणि अँटी एन्झायटी मीन्स मेजर आणि मायनर दोन्ही क्लास एक्सप्लेन करायचे आहेत. ओके, सो त्याची मेन बेसिक मोड ऑफ ॲक्शन तुम्ही समजून घेतली की बाकीचं तुम्ही आरामाने लिहू शकता. बाकीचं इझी आहे त्याचा पार्ट जो आहे तो. आय थिंक तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. जर कोणाला कोणतं कन्फ्युजन असेल, कोणत्या पॉईंटविषयी जर कोणता पॉईंट कळला नसेल, रिपीट हवा असेल तर मला पर्सनल मेसेज करून तुम्ही नक्की सांगा. आय विल रिपीट ऑल दॅट पार्ट, ऑल दॅट पॉईंट्स. ओके, सो तुम्ही स्टडी करायला सुरुवात करा. ओके, प्रत्येक लेक्चर नीट ऐका, समजून घ्या, आणि एकदा जर तुम्ही हे व्यवस्थित ऐकलं, समजून घेतलं तर तुम्हाला फार्माकोलॉजीमध्ये कोणत्याही डिफिकल्टीज राहणार नाहीत. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, stay healthy, take care all of you. Goodbye.